तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरची एक्झामची प्रिपरेशन करते त्यांच्यासाठी खूप मोठी ॲड आलेली आहे, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर महाट्रान्सकोची 134 जागाची मोठी ॲड आली आहे आणि ही महत्त्वाचा चान्स आहे. जिथून पुढे फार कमी पेपर्स राहिले सिव्हिल इंजिनिअरच्या JEE साठी जे प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी, आणि त्यातून ह्या AE पोस्ट आहेत, म्हणजे असिस्टंट इंजिनिअरच्या पोस्ट आहेत 134, म्हणजे खूप मोठी ॲड आहे. तर महाट्रान्सको म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कोऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीमध्ये AEच्या पोस्ट आहेत असिस्टंट इंजिनिअरच्या, म्हणजे आपल्या MSCB मध्ये. आणि पोस्ट वाईज रिझर्वेशन वाईज जर पोस्ट बघायच्या झाल्या तर एकूण ओपनसाठी 36 पोस्ट आहेत, ज्यामध्ये 11 वुमन रिझर्वेशन आहे. EWSच्या 14 पोस्ट आहेत, ज्यामध्ये 4 वुमन रिझर्वेशन आहेत. SCBCच्या 14, ज्यामध्ये 4 वुमन रिझर्वेशन आहेत. त्यानंतर हे बघा इथं आहे OBCच्या 28 जागा आहेत, त्यामध्ये 8 वुमन रिझर्वेशन आहे. SBCच्या 2 जागा आहेत, त्यात 1 वुमन रिझर्वेशन आहे. NTDच्या 3 जागा, 1 वुमन रिझर्वेशन आहे. NTCच्या 5 जागा आहेत, त्यामध्ये 2 वुमन रिझर्वेशन आहेत. NTBच्या 3 जागा आहेत, त्यामध्ये 1 वुमन रिझर्वेशन आहे. विजेच्या 2 जागा आहेत, 1 वुमन रिझर्वेशन आणि 1 नॉन रिझर्व्ड. त्यानंतर STच्या 7 जागा आहेत, त्यामध्ये 2 वुमन रिझर्वेशन आहेत. आणि SCच्या 20 जागा, ज्यात 6 वुमन रिझर्वेशन. अशा एकूण 134 पोस्टसाठीची एकदम मोठी ॲड आहे, ज्यासाठी आपण मस्ट प्रिपेअर केलं पाहिजे. जे सिव्हिल इंजिनिअरच्या एक्झाम देतात मुलं ते. तर ह्याचा पे स्केल आहे 1,07,596 विदाउट ऑफिस अकोमोडेशन, म्हणजे मोठा पे स्केल आहे. AEची पोस्ट क्लास 1ची पोस्ट आहे. मोठ्या पे स्केलची ॲड आहे ही. 1,07,596 एवढा पे स्केल आहे याचा. आणि क्वालिफिकेशन म्हणाल तर तुम्हाला असिस्टंट इंजिनिअरच्या पोस्टसाठी बॅचलर्स डिग्री मस्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजमधनं, BE BTechची डिग्री. आणि त्याचबरोबर ही डिग्री तुम्हाला 3/4/2025 या डेटच्या अगोदर तुम्हाला ही डिग्री भेटलेली पाहिजे, म्हणजे या वर्षीच्या अगोदर जे पास झालेत त्यांना ही एक्झाम देता येईल. त्यानंतर एज लिमिट यासाठी 38 इयर्सची. आणि SC SEBC EWS ऑर्फन यांच्यासाठी 43 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर जे दिव्यांग आहेत त्यांना 45 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर जे स्पोर्ट्स कोटामधून आले त्यांना 43 इयर्सचे रिलॅक्सेशन आहे. आणि जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहेत, ऑलरेडी त्यांचे कंपनीत जॉब करणारे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 57 वर्षाचं रिलॅक्सेशन. त्यानंतर रिझर्वेशनसाठी जे सर्टिफिकेट्स आहेत ते तुमचे व्हेरीफाईड सर्टिफिकेट्स असले पाहिजेत. तुम्ही डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असला पाहिजेत. आणि ज्यांना रिझर्वेशन क्लेम करायचं आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट मस्ट पाहिजे. गव्हर्नमेंट अथॉरिटीकडनं इश्यू झालेलं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. लक्षात घ्या, कास्ट सर्टिफिकेट वेगळं आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वेगळं. त्यामुळे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दोन्ही पण मस्ट आहे. त्यानंतर डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र म्हणजे हे झाला पण तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असला पाहिजे, त्याचं सर्टिफिकेट भेटते, ते पण सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असलं पाहिजे. EWSचं सर्टिफिकेट आहे ते सेम, म्हणजे ज्यांचं EWS आहे त्यासाठी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन इलिजिबल सर्टिफिकेट आणि त्याचं डोमिसाईल. त्यानंतर SCBC वाल्यांचं पण तसंच कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, हे 3 सर्टिफिकेट मस्ट आहे. ज्यांचा स्पोर्ट्स कोटा आहे त्यांना स्पोर्ट्स सर्टिफिकेट मस्ट आहे. स्पोर्ट्स सर्टिफिकेट तुम्हाला अप्लाय करायला लागेल नॅशनल लेवलचं. ऑर्फन मुलांसाठी ऑर्फन सर्टिफिकेट लागेल 3/4/2025 या डेट पर्यंत. व्हॅलिडिटी असेल 3/4/2025 पर्यंत व्हॅलिडिटी असलेलं ऑर्फन सर्टिफिकेट लागेल. आता मेथड ऑफ सिलेक्शन म्हणजे ही एक्झाम कशी होणार आहे, तर ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि ती एकूण एक्झाम असेल 150 मार्क्सची एक्झाम असेल, ज्यामध्ये विषय आता आपल्या टेक्निकल क्वेश्चन्स येतील 50 टेक्निकल क्वेश्चन्स 110 मार्काला. त्यानंतर नॉन टेकमध्ये रिझनिंगचे 40 क्वेश्चन्स, FTचे 20 क्वेश्चन्स आणि मराठीचे 20 क्वेश्चन्स. त्यामध्ये रिझनिंग, FT आणि लँग्वेज मराठी हे जे क्वेश्चन्स आहेत ते हाफ मार्काला असणार, म्हणजे एक क्वेश्चन अर्ध्या मार्काला, म्हणजे 40 क्वेश्चन्स 20 मार्काला, हे 20 क्वेश्चन्स 10 मार्काला, हे 20 क्वेश्चन्स 10 मार्काला. असे एकूण नॉन टेकचे जे 80 क्वेश्चन्स आहेत ते 40 मार्काला आहेत
आणि टेक्निकलचे जे 50 क्वेश्चन्स आहेत ते 110 मार्काला आहेत. असे टोटल मिळून 130 क्वेश्चन्स 150 मार्काला आहेत. म्हणजे 130 क्वेश्चन्स हे 150 मार्काला आहेत. आणि याच्यासाठी आपल्याला टाइम किती आहे तर 120 मिनिटाचा, म्हणजे 2 तासाचा टाइम दिलेला आहे आपल्याला. म्हणजे 130 क्वेश्चन्स आपल्याला 2 तासात सॉल्व्ह करायचे आहेत. आणि त्यासाठी मार्क आहेत 150 मार्क्स. आणि सब्जेक्ट टेक्निकलचे 50 क्वेश्चन्स, बाकी नॉन टेक मध्ये रिझनिंग, ॲप्टी आणि लँग्वेज असेल मराठी. आणि या 150 मार्काचा कट ऑफ नंतर 100 मध्ये मार्क हे कन्वर्ट केले जातील. हे 150 मार्क जे आहेत ना ते 100 मार्कामध्ये कन्वर्ट केले जात आहे. हे 150 मार्क कन्वर्टेड इनटू 100 मार्क, आणि त्या 100 मार्क्स मध्ये कन्वर्ट करून त्याचा कट ऑफ काढला जाईल. आणि मिनिमम 30 मार्क्स तुम्हाला असले पाहिजेत ओपन कॅटेगरीला, आणि बाकीच्यांना 20 मार्क असले पाहिजे 100 पैकी. म्हणजे तुमचा पेपर म्हणजे सिलेक्शन साठी म्हणजे कमीत कमी 30 किंवा 20 तर असलेच पाहिजेत. आणि प्रत्येक रॉंग आन्सरला 1/4 मार्क तुमचा कमी होणार. प्रत्येक रॉंग आन्सरला 1/4 मार्क असा कमी होणार. म्हणजे हे यांचं मेथड आहे यावेळेस थोडं वेगळं आहे, पण हे लक्षात ठेवा. म्हणजे टेक्निकलचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला दुप्पट मार्क आले. एक क्वेश्चन 2 मार्क किंवा त्यापेक्षा जास्त मार्क आला आहे. नॉन टेकचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स 80 क्वेश्चन्स आहेत, पण ते 40च मार्क आले. त्यामुळे तुम्हाला आत्ताच लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्या क्वेश्चन्सला किती टाइम द्यायचा आहे, कोणत्या क्वेश्चन कितीसाठी प्रिपेअर करायचं. आणि याचे सेंटर्स आहेत अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर. तुमच्या जवळ जे एक्झाम सेंटर पडते ते तुम्ही देऊ शकता याच्यामधलं. याच्यासाठी फीस, आता ऍप्लिकेशन फीस आहे असिस्टंट इंजिनियरच्या पोस्टसाठी 700 रुपये, ओपनच्या स्टुडंटसाठी 700 रुपये, बाकी SCBC, EWS आणि ऑर्फन यांच्यासाठी 350 आहे रिझर्व्ड कास्टसाठी. आणि दिव्यांगांसाठी फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे दिव्यांगांसाठी. तर ओपनसाठी ऍप्लिकेशन फीस आहे 700 रुपये, आणि रिझर्व्डसाठी फीस आहे म्हणजे SCBC, EWS आणि रिझर्व्डसाठी सगळ्यांसाठी 350 रुपये फीस आहे. आणि हे तुम्हाला इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, रुपे, विजा, मास्टर कार्ड, मॅस्ट्रो, IPPS मोबाईल वॉलेट्स याच्यातून तुम्ही पे करू शकता. अदर देन दिस आर नॉट ऍक्सेप्टेबल, म्हणजे बाकी हे सोडून दुसरं काय ऍक्सेप्ट करणार नाहीत. नंतर खाली थोडे डिटेल्स दिलेत की एक्झामला जाताना तुम्हाला काय होईल, काय नाही, काय काय घेऊन जायला लागेल. तर तुम्हाला हार्ड कॉपी घेऊन जायला लागेल तुमच्या कॉल लेटरची, म्हणजे तुमच्या कॉल लेटरची ऑनलाईन एक्झामची जी कॉल लेटर असते त्याचं हार्ड कॉपी, त्याच्यावर एक पासपोर्ट साईज फोटो चिटकवलेला आणि एक ID प्रूफ तुम्हाला घेऊन जाईल, आणि ओरिजिनल ID प्रूफ लागेल. असं आपण प्रत्येक एक्झामला जातोय घेऊन जाताना ते घ्यायला लागेल. आणि यांच्या म्हणण्यानुसार असे येईल की ही एक्झाम व्हायचे चान्सेस मे ते जून 2025, म्हणजे मे जून 2025 या डेट पर्यंत एक्झाम होऊ शकते. म्हणजे आता चालू आहे मार्च 19, मार्च, एप्रिल, मे, जून, म्हणजे मार्च तर अर्धाच आहे. एप्रिल, मे, जून, मार्च, एप्रिल, मे, म्हणजे 2च महिने राहिले एक्झामला. तर कॅन्डिडेट ज्यांना ज्यांना तयारी करायची याच्यासाठी त्यांनी लवकर तयारीला लागावं. आणि सोबतच आपले लेक्चर्स पण तुम्ही रेफर करू शकताय, तुम्हाला नक्कीच त्याच्यात मदत होईल. आणि जे कोणी दिव्यांग कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी हा स्क्राईब फॉर्म भरणं, ज्यांचे डिसॅबिलिटी 40% पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी स्क्राईब डिक्लेरेशन फॉर्म आहे. आणि त्यांना आपल्याला स्वतःच्या कॉस्टवर स्वतःचा स्क्राईब बोर्ड करावा लागणार. स्क्राईब म्हणजे एखादा माणूस तुमच्या जागी एक्झाम देण्यासाठी जो की ह्या फील्डशी रिलेटेड नसेल, आणि त्यासाठी हे स्क्राईब सर्टिफिकेट तुम्हाला भरून जायला लागेल. आणि हे स्क्राईब आणि सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन्स इन ऑल एक्झाम मी टू राईट. हे दिव्यांगांसाठी आहे. तर अशी एक्झाम आहे 134 जागांसाठीची ऍड आहे. आणि आपल्याला याच्यासाठी तयारी नक्की करायलाच लागेल जे जे सिव्हिल इंजिनियर्सची एक्झामची पेपर देतात. कारण AE ची पोस्ट आहे आणि ही पोस्ट सहजासहजी सरळ सेवेला कधी येत नाहीत. त्यामुळं जोरदार तयारीला लागा आणि अभ्यास करा. काही मदत लागली तर आपण आहोतच. तर धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, आणि आपण असंच कॉन्टॅक्टमध्ये राहू. धन्यवाद.